3 एप्रिल ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी। हा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर स्वातंत्र्याची चाड असणाऱ्या प्रत्येक माणसासाठी दुर्दैवी दिवस। कारण याच दिवशी आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले। त्यामुळे शिवपुण्यतिथी आपण दुःखद दिवस म्हणून आठवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो। मात्र सत्तेची धुंदी आणि पैशाची नसा माणसाला संवेदनाहीन करते, याचं उदाहरण नुकतंच दिसून आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथी दिवशी हलग्या तुतार्यांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं सांगोल्याचा आसमंत उजळून निघाला होता। आणि शिवपुण्यतिथीच्या दुःखद दिवशी कुणाला आणि कशाचा एवढा आनंद झालाय असा प्रश्न शिवप्रेमींना पडत होता। सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षांच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता। उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी हा योग जुळवून आणला होता। आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील तसेच सर्वपक्षीय नेते यांना एकाच मंचावर आणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला अतिभव्य स्वरूप देण्यासाठी पालकमंत्र्यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशे हलग्यांचा कडकडाट सुरू होता आणि त्यावर कडी म्हणून की काय पालकमंत्री सांगोल्यात दाखल झाल्यापासून कार्यक्रम सुरू होईपर्यंत आणि त्यांचं भाषण सुरू होईपर्यंत फटाके वाजतच होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवपुण्यतिथी दिवशी आजी माजी आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांच्या साक्षीनं सत्ता आणि पैशाचा उन्माद शिवप्रेमींना वेदना देणारा होता, हे मात्र नक्की। यावेळी पालकमंत्र्यांचे उद्गार सर्व काही सांगून जातात। आपण बघतोय स्टेजच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज खऱ्या अर्थानं मी आज सांगोलाकरांचं इथल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून रण व्यक्त करतो। सांगोल्यात आल्यापासून जे फटाके वाजतात ते अजून बंद झाले नाही आणि आपण ज्या पद्धतीने स्वागत केलं, बापू मला वाटलंच नाही मी सांगोल्यात आहे, मान तालुक्यात असल्यासारखंच वाटत होतं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।